साडीवरील मॅचिंग ब्लाउज हे प्रत्येकीकडे असतातच, बट हे जे 7 ब्लाउज आहे ते प्रत्येक साडीवर मॅच होतात आणि आपण मिसमॅच करून घालू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही 7 ब्लाउजेस बघणार आहोत जे प्रत्येक साडीवर तुम्ही मिसमॅच करून किंवा कॉन्ट्रास्ट करून घालू शकता। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर मग बघूयात की असे कोणते 7 ब्लाउज आहेत जे आपण प्रत्येक साडीवर मॅच करून वेअर करू शकतो। नंबर 1 आहे ग्रीन कलरचा ब्लाउज। ग्रीन कलरचा ब्लाउज हा बऱ्याच साड्यांवर मॅच होतो, जसे की पैठणी साडी, काठपदर साडी, खणाची साडी, अशा बऱ्याच साड्या आपल्याकडे असतातच। साड्यांवर तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करून नक्कीच घालू शकता। आता ग्रीन कलरचा ब्लाउज हा तुमच्याकडे सिल्कचा किंवा प्लेन कलरचाच असायला हवा, म्हणजे काय होईल की तुम्ही कुठल्याही साडीवर हा मिसमॅच आणि कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकता। तुम्हाला हिरव्या रंगाचा म्हणजे ग्रीन कलरचा जो ब्लाउज आहे तो कलर तुम्हाला रिअल म्हणजे जो मूळचा ग्रीन कलर असतो तो निवडायचा आहे। पॅरेट ग्रीन कलर किंवा आणखी कुठला तरी जो ग्रीन कलर असतो तो तुम्हाला अजिबात निवडायचा नाही, कारण तो सगळ्या साड्यांवर मॅच होत नाही। आता लग्न समारंभासाठी किंवा कुठल्या फंक्शनसाठीही तुम्ही सिल्क साडीवर ग्रीन कलरचा ब्लाउज हा घालू शकता, तोही त्या साडीवर खूप चांगल्या प्रकारे शोभून दिसतो। त्याचबरोबर तुम्ही ब्लॅक कलर, पिंक कलर, येलो कलर अशा साड्यांवरती सुद्धा ग्रीन कलरचा ब्लाउज हा घालू शकता। अशा बऱ्याच साऱ्या साड्यांवरती तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करून वेअर करू शकता। ते आहे येलो कलर ब्लाउज। आता जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि हटके मिसमॅच आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हवं असेल तर तुमच्याकडे येलो कलरचा ब्लाउज हा असायलाच हवा। येलो कलरचा ब्लाउज हा बऱ्याच साऱ्या साड्यांवर आपण मिसमॅच करून किंवा कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकतो। आता त्याच सोबत प्लेन साडी, काठापदराची साडी, बांधणी साडी अशा बऱ्याच साऱ्या साड्यांवरती तुम्ही येलो कलरचा ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट किंवा मिसमॅच करून वेअर करू शकता। त्यासोबतच काही प्लेन साड्या आहेत त्यावरतीही तुम्ही येलो कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करून वेअर करू शकता। त्यामुळे तुमच्याकडे येलो कलरचा ब्लाउज हा नक्कीच असायला हवा। नंबर 3 आहे ब्लॅक कलरचा ब्लाउज। यस, आता ब्लॅक कलरचा ब्लाउज हा सगळ्यांकडे असतोच, बट ब्लॅक कलरचा ब्लाउज हा तुम्ही नेहमी सारखा सिंपल स्टिच करून न घेता तो थोडासा फॅन्सी आणि स्टायलिश स्टिच करून घ्या, जेणेकरून तो ब्लॅक कलरचा ब्लाउज जो आहे तो आपण सिंपल साडीवरती किंवा डिझायनर साडीवरतीही वेअर करू शकतो। आता ब्लॅक कलर मध्ये शक्यतो तुम्ही जर स्लीवलेस स्टिच करून घेत असाल किंवा स्लीवलेस मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन ब्लॅक कलरचा ब्लाउज हा तुम्ही स्लीवलेस स्टिच करून घ्या, जेणेकरून तुमचा लुक हा फॅन्सी आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तुम्ही स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही फुल स्लीव्स किंवा 3/4 स्लीव्स ही स्टिच करून घेऊ शकता। बट ब्लॅक कलरचा ब्लाउज असा आहे की तो प्रत्येक साडीवर शोभूनच दिसतो आणि मॅच होतो, त्यामुळे ब्लॅक कलरचा ब्लाउज ही तुमच्याकडे असायलाच हवा। आता त्यानंतर आहे गोल्डन ब्लाउज। आता गोल्डन कलरचा ब्लाउज हाही बऱ्याच साऱ्या साड्यांवर आपण मिसमॅच करून कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकतो। आता गोल्डन कलरचा ब्लाउज म्हणजे कसा, तर डार्क गोल्डन कलरचा ब्लाउज हा तुम्ही अजिबात निवडायचा नाही। शक्यतो गोल्डन कलरच्या ब्लाउज मध्ये तुम्ही व्हाईटिश किंवा सिल्वर अशा प्रकारे जो गोल्डन कलर असतो तो तुम्ही निवडायचा आहे। कारण काय होतं, बऱ्याच साऱ्या काठापदराच्या साड्यांचे जे काठ असतात ते डार्क गोल्डन कलरचे असतात आणि आपण जर गोल्डन कलरचा ब्लाउज त्यावरती वेअर केला तर तो उठून दिसणार नाही आणि अजिबात चांगला वाटणार नाही। त्याचबरोबर आपण जेव्हा साडी वेअर करतो आणि आपण तेव्हा गोल्डन ज्वेलरीही वेअर करतो, गोल्डन ज्वेलरी मध्येही आपला डार्क गोल्डन जो ब्लाउज असतो तो अजिबात उठून दिसत नाही। त्यामुळे शक्यतो तुम्ही गोल्डन ब्लाउज निवडताना थोडासा व्हाईटिश गोल्डन कलर हा निवडायचा आहे। तर आहे खण ब्लाउज। आता खण ब्लाउज हाही तुमच्याकडे असायलाच हवा। खण ब्लाउज जो आहे तो तुमच्याकडे गोल्डन कलरचा किंवा ग्रीन कलरचा खण ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा। खणाचा ब्लाउज जो आहे तो आपण बांधणी साडीवर, काठापदराच्या साडीवर, फॅन्सी साडीवर किंवा खणाच्या साडीवरही आपण स्टाईल करू शकतो, तो त्यावरती खूपच शोभून दिसतो। तुम्हाला जर एखाद्या फंक्शनसाठी खूप छान असं तयार व्हायचं असेल आणि फॅन्सी लुक हवा असेल
तर तुमच्याकडे खणाचा ब्लाऊज हा असायलाच हवा. खणाच्या ब्लाऊजने तुमचा लुक हा खूपच छान आणि स्टायलिश दिसतो. खणाचा ब्लाऊज तुम्ही अगदी फॅन्सी डिझाईन मध्ये, फॅन्सी पॅटर्न मध्ये ही स्टिच करून घेऊ शकता किंवा खणाचा ब्लाऊज तुम्ही स्लीवलेस ही स्टिच करून घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही काठा पदराची साडी वेअर केली तर तुमचा लुक हा ग्लॅमरस दिसणार आहे. त्यामुळे शक्यतो खणाच्या ब्लाऊज मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्या आणि स्टाईल करा. बघा तुमचा लुक किती सुंदर आणि मॉडर्न दिसण्यासाठी मदत होईल. तर आहे मल्टी कलर ब्लाऊज. आता मल्टी कलर ब्लाऊज हाही तुमच्याकडे असायलाच हवा. मल्टी कलर चेक्स ब्लाऊज, मल्टी कलर एम्ब्रॉयडरी ब्लाऊज किंवा मल्टी कलरचा खणाचा ब्लाऊज, हे ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवे. असे ब्लाऊज तुम्हाला निवडायचे आहे. आता मल्टी कलर ब्लाऊज हा बऱ्याच साऱ्या साड्यांवर आपण वेअर करू शकतो आणि तो शोभूनही दिसतो. शक्यतो मल्टी कलरचा जो ब्लाऊज आहे तो तुम्ही प्लेन साड्यांवरतीच वेअर करा. त्यावर आपला लुक हा खूपच सुंदर आणि शोभून दिसतो. जर तुमच्या साडीमध्ये खूप सारे कलर्स असतील आणि त्यामध्ये तुम्ही मल्टी कलर ब्लाऊज जर वेअर केला तर ते अजिबातच चांगलं वाटणार नाही. ते खूपच जास्त कलरफुल असल्यासारखं वाटेल आणि मल्टी कलर ही त्यावर उठून दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही मल्टी कलरचा ब्लाऊज हा असा निवडा की तो सगळ्या काही साड्यांवर मॅच होईल आणि साडी ही अशी निवडा की ती मल्टी कलरच्या ब्लाऊजवर मॅच होईल. मल्टी कलरचा हा ब्लाऊज आपल्याला प्रत्येक साडीवर वेअर केला तरीही आपला लुक हा उठूनच दिसणार आहे. एक असा ब्लाऊज आहे जो आपण 13 वेगवेगळ्या साड्यांवर मॅच करून मिसमॅच करून घालू शकतो. तर तो आहे पिंक कलरचा ब्लाऊज. पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे तो आपण 13 वेगवेगळ्या साड्यांवर वेअर करू शकतो आणि त्याने नक्कीच आपला लुक हा शोभून दिसणार आहे. त्यामुळे पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे त्यामध्येही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स ट्राय करा. खूप छान असा फॅन्सी तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. कम्फर्टेबल असेल तर तुम्ही स्लीवलेस स्टिच करून घेऊ शकता किंवा तुम्ही जशा डिझाईन मध्ये कम्फर्टेबल असाल तसा तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज हा स्टिच करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कुठले 7 कलरचे ब्लाऊज हे आपल्याकडे असायलाच हवे. तर आजचा व्हिडिओ हा नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. आजचा व्हिडिओ जर तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही कुठल्या सब्जेक्टवर मी व्हिडिओ हे घेऊन यायला हवेत हेही मला कमेंट मध्ये मेन्शन करा. त्यासोबत तिथे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.